हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा। 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार। योजनेसाठी 46,000 कोटींच्या निधीची तरतूद। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही, राज्य सरकारकडून GR जारी। लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकष निश्चित। सरकारच्या इतर योजनांमध्ये 1,500पेक्षा जास्त रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र ठरणार, राज्य सरकारचा निर्णय। राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा। पात्र कुटुंबियांना वार्षिक 3 सिलेंडर मोफत मिळणार। 52 लाख कुटुंबियांना फायदा होणार। राज्यातील शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ। राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा देण्याचा सरकारचा निर्णय। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार। दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलैपासून प्रति लिटर 5 रुपये अनुदान सुरू राहणार। शेळी मेंढी कुक्कुटपालनासाठी प्रोत्साहन योजना राबवण्यात येणार। मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। प्रतिदिंडी 20,000 रुपयांचा निधी मिळणार। निर्मल वारीसाठी 36,71 लाखांचा निधी। पेट्रोल व डिझेलवरील कर राज्यभरात समान करण्याची तरतूद। ठाणे, मुंबई, नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पेट्रोल 65 पैसे आणि डिझेल 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार। पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देण्यात येणार। रिक्षा खरेदीसाठी 80 कोटी रुपयांची तरतूद। राज्याच्या अर्थसंकल्पात आश्वासनांचा महापूर। सरकारच्या थापांवर जनता विश्वास ठेवणार नाही, उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर टीका। थापांचा नव्हे तर मायबापांचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय। उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। चादर लगी फटणे, खैरात लगी बटणे। अर्थसंकल्पावर जयंत पाटलांची टीका। लोकसभेत चादर फाटल्यानं अर्थसंकल्पातून खैरात वाटप। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। औरंगजेबाला ज्यांनी फादर मानला त्यांना चादरीशिवाय काय दिसणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर। निवडणुकीच्या जुमल्याचा अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न। काँग्रेस नेते नाना पटोलेंची टीका। लाडक्या भावाने 4 महिने लाडक्या बहिणीला किती छळलं? आमदार जितेंद्र आव्हाड यांची अजित पवारांवर नाव न घेता टीका। भाजपने विधान परिषदेसाठी 11 नावं केंद्राला पाठवली। पंकजा मुंडेंचा चित्रा वाघ यांच्या नावाचा यादीत समावेश। सूत्रांची माहिती। विधान भवनात जयंत पाटील आणि अजित पवारांची भेट। एकमेकांना पाहून दोघांचं स्मितहास्य। भेटीवेळी शिंदे फडणवीसही उपस्थित। आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून एनआयएची महाराष्ट्रासह गुजरातमध्ये छापेमारी। विशाखापट्टणम येथील नौदलाच्या तळाची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी कारवाई। मुंबई शहर आणि उपनगरासह ठाण्यात पावसाची संततधार। कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला येलो अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।